नमस्कार. आपण दुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, कधीही भगवंत भक्ताची जराही उपेक्षा करत नाही. या विषयावरच्या काही उदाहरणांचा अभ्यास केला. आज काही उदाहरणं पाहणार आहोत. आपण उपमन्यूची गोष्ट पाहिली, ध्रुवबाळाची गोष्ट पाहिली, गजेंद्र मोक्षाची गोष्ट पाहिली. आज आपण दुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी म्हणताना माहीत असणारी पण आत्ताच्या श्लोकामध्ये 119व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा अजामेळाचा उल्लेख समर्थांनी केलाय. अजामेळ पापी तया अंत झाला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला, अनाथासी आधार हा चक्रपाणी, दुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. या अजामेळाची कथा भागवतामध्ये आहे. यापूर्वी सुद्धा 95व्या श्लोकामध्ये या अजामेळाच्या कथेचा उल्लेख समर्थांनी केलाय, पण तेव्हा नाममहात्म्य सांगण्यासाठी ती कथा आणली. आज आता पुन्हा आपल्याला अजामेळ पापी वदे पुत्र कामे हा जो श्लोक आहे म्हणजे आधी झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी नाममहात्म्य सांगितलं. आज आपल्याला ते नाममहात्म्य आहेच, पण आत्ता ही अजामेळाची कथा जी आहे ती एका अर्थाने तो कसा होता आणि त्यांनी हे नाममहात्म्य तो का नामाचं महात्म्य कसं त्याला पटलं आणि तो नाम कसं घेऊ लागला हे सांगण्यासाठी. आणि मग अशा अजामेळाला सुद्धा त्याची सुद्धा भगवंतांनी उपेक्षा केली नाही, अशासाठी ही कथा पुन्हा समर्थांना आपल्यासमोर मांडावीशी वाटली. हा जो अजामेळ आहे हा अत्यंत दुर्वर्तनीय असा आणि व्यसनी असणारा ब्राह्मण आहे. पण आता भगवंताची प्रतिज्ञाच आहे ना की अगदी महापातकी जरी असला तरी महापातकी असणारा सुद्धा नामाने मुक्त होतो. आणि म्हणून अजामेळाचं ते उदाहरण आपण त्याला नाम महात्म्य त्याला कळलं, त्याने नाम घेतलं आणि तो मुक्त झाला. हे आधीच्या 95व्या श्लोकात सांगून झालंय. पण हे होताना एक महत्वाची गोष्ट आहे की तो पश्चातापाने दग्ध झाला. आणि मग म्हणजे आधी वर्णन केलं की तो कसा आहे, तर अजामेळ दुर्वर्तनीय आहे, व्यसनी आहे, असा हा आहे. आणि जेव्हा केव्हा त्याला आपल्या ह्या गोष्टीचा पश्चाताप झाला तेव्हा त्यांनी भगवंताची करुणा भागली, भक्ती मार्गाला लागलाय आणि खरंच तो उद्धरून गेलाय. समर्थ प्रमाणात जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला. हे त्रिविध तापे पोळणं आहे ना ते महत्वाचं आहे. पश्चाताप व्हायला पाहिजे माणसाला. अजामेळाला तो पश्चाताप झालाय, त्याच्या वागणुकीमध्ये बदल झालाय. म्हणजे राहिलेलं जे आयुष्य आहे ते त्यांनी चांगल्या उपासनेमध्ये घालवलेलं आहे, म्हणून तो मुक्त झालाय. माऊलींनी पण आपल्याला सांगितलंय की या लागी दुष्कृती जरी झाला, म्हणजे वाईट जरी वागत असला तरी अनुतापार्थी न्हाला. ज्याला अनुताप झालाय, ज्याला पश्चाताप झालाय, आपलं चुकलंय असं ज्याला वाटलंय, नाऊनी मजा तू आला सर्व भावे, त्याला भगवंतानी जवळ केलंच. म्हणजे आपली चूक आपल्याला कळली आणि मग माणसाने ती दुरुस्त केली तरी भगवंत त्या चुकीबद्दल आपल्यावर रागवत नाही, आपली उपेक्षा करत नाही. तो आपल्याला नक्कीच मदत करतो. अशासाठी ही अजामेळाची गोष्ट आपल्याला सांगितली. माहिती असली तरी गोष्ट पुन्हा आठवावी, म्हणजे मग ती पक्की होते. या अजामेळाने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं आणि मुलावर अतिशय प्रेम होतं. वृद्धापकाळी आजारपणामध्ये त्यांनी अगदी बिछाण्याला टेकल्यावर असेल पण अगदी काकुळतीनं खरं तर मुलाला हाक मारली. इतक्या काकुळत्या, नारायणा लवकर ये बाबा, धाव रे धाव, अशी काहीतरी हाक मारली. आणि खरं तर मुलाला मारलेली हाक परंतु ऐकली, त्यामुळे त्याला नेण्यासाठी जे यमदूत आले आणि त्याला वाचवण्यासाठी विष्णुदूत पण आले. ती जी काकुळतीनं नारायणाला मारलेली हाक आहे त्या हाकेमुळे खरं तर काकुळतीला अखेरची हाक आहे, त्यामुळे यमदूत आलेले आहेत, घेऊन जायला आलेले आहेत. आणि ह्याची जी काकुळती आहे त्याने मग विष्णुदूत आले आहेत. आणि मग विष्णुदूत आल्यामुळे विष्णूच्या दूताने आपला प्रभाव असा काही टाकला की यमदूतांना परत जायला सांगितलं. आणि ही जी काही घटना झाली म्हणजे अजामेळता जे की अगदी फार अखेरचे मोजत होता क्षण, त्याच्याऐवजी तो पुन्हा चांगला झाला. बऱ्याचदा आपण असं पाहतो की अगदी असं वाटत होतं की हा माणूस जातोय की काय, आणि मग काही नाही आता चांगलं आहे, ते गेले 6 महिने बघतोय आम्ही असं म्हणतो आपण. तर तसं त्या अजामेळाचं बोधा झालं आणि तो नाम घ्यायला लागला. त्याला आपल्या आत्तापर्यंतच्या वागणुकीचा पश्चाताप झाला आणि एकदम त्याच्यात बदल झाला.
चांगला सदाचारी ज्याला म्हणतो तशी त्याची वागणूक झाली आणि अशा नाम घेण्यानेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि म्हणून तो मुक्त झाला, अशी खरी कथा. आता शेवटी अनेक वर्ष नंतर जी काही त्याला मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी नामसाधना केली. हे खरं म्हणजे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण फक्त अखेरच्या वेळेला त्यांनी नाम घेतलं असं म्हणतो, तसं नाही. म्हणजे एकदा भगवंताचं नाम घेऊन मुक्त झाला असं काही नाही आहे. तर म्हणजे हा आपला गैरसमज नको की आपण आयुष्यभर कसंही वागावं, अखेरच्या वेळेला भगवंताचं नाम आलं की झालं असं म्हणण्यासारखं आहे. तर तसं नाही आहे. आणखीन पण असं की त्यांनी मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं, त्यामुळे आपोआपच नारायणाला हाक मारली आणि भगवंताचं नाव गेलं. आपण असं म्हणूया की त्यामुळे अजामेळाला भगवंताने एक संधी दिली की हाक मारली मुलाला, पण नारायणाचं नाव असल्यामुळे एक संधी मिळाली अजामेळाला आणि अजामेळाने त्या संधीचा उपयोग करून घेतला. मुलांचे नावं भगवंताची देवाची का ठेवायची असतात, तर कदाचित अजामेळाचे उदाहरण आपल्याला उपयोगी पडेल की त्या निमित्ताने तरी देवाचं नाव मुखामध्ये येईल. असं पापी असणाऱ्या अजामेळामध्ये बदल झाला. आणि आणखी एक मुद्दाही या निमित्तानं आपल्याला लक्षात घ्यायला हवा की आचरणात जो बदल म्हणजे व्हायलाच हवा, आचरणात बदल झाल्याशिवाय होणारच नाही. म्हणजे एखादा नाम घेणारा जर म्हणाला मी नाम घेतोय आणि मी कसंही वागलो तरी चालेल, तर तसं नाही चालणार. हा समज करून घेणं पण चुकीचं आहे. पश्चात्तापाने हा अजामेळ त्या बदलला आणि भगवंताने जो शब्द दिलाय की मी भक्ताची उपेक्षा करत नाही, खरं आहे. त्याचा अनुभव म्हणून अजामेळाचं उदाहरण आपण घेतो. देवकृपेचा सागरो, देव करुणेचा जल भरू, देवाशी भक्तांचा विसरू पडणार नाही, असा हा भगवंत भावाचा भुकेला आहे. भक्ताला कधी तो दूर करत नाही. पण आपण ना माणसं अशी आहोत की हे सगळं गोष्टीतलं गोष्टीत राहतं आणि आपण आहोत तसेच, आपल्यामध्ये असं काही बदल होते. म्हणून समर्थांना पुन्हा पुन्हा या गोष्टींची आपल्याला आठवण करून द्यायला लागते आहे. पुन्हा पुन्हा का हे सांगावं लागत आहे, तर आपण बदलत नाही. एक सराफ होते, दुकान चांगलं चालत होतं. इतकं दुकान वाढलं होतं. 4 मुलगे होते. 4ही मुलं व्यवसायामध्येच त्यांच्या होती आणि एकाच्या 2, 2च्या 10 झाल्या होत्या ब्रँचेस आणि खूप मोठा व्याप वाढलेला होता. खरं तर आयुष्यावर छान कष्ट केले होते, चांगलं आचरण ठेवलं होतं, चांगलं वागणार होतं, मुलं सगळी चांगली निघालेली होती. या मालकाचा म्हणजे वडिलांचा वृद्धापकाळचा वयाला होता. सगळी लोक अगदी म्हणत होती की अगदी छान आयुष्य यांचं गेलं. आणि मग अखेरच्या वेळेला अगदी नजीक वेळ आला आणि डॉक्टरांनी पण सांगितलं की मुलाबाळांना नातेवाईकांना तुमच्या बोलवून घ्या, आता काही तासांचा आपल्याला अवधी आहे आणि शांतपणानं यांना मृत्यू यावा, असं जणू काही नातेवाईक मंडळी वगैरे सगळी सगळेजण भगवंताचं नाम घेत होते. आजूबाजूला सगळे जमले होते आणि ही मुलं पण सगळी आली होती. वडिलांच्या अगदी उशा पायथ्याशी बसलेली होती. हाक मारली, बाबा सावध होते. बाबांनी हळूच अगदी क्षीण डोळे उघडले आणि मी म्हटलं ना की माणूस कसा असतो, तर 4ही मुलांना भोवती पाहिल्यावर खरं म्हणजे अगदी आनंदाने आता शेवटचा श्वास घ्यावा. त्याच्याऐवजी खुणेनी त्यांनी काय विचारावं की तुम्ही 4घी इथे आलाय, तिथे गल्ल्यावर कोण आहे? माणसाचं संपतच नाही. या दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये जे अडकणं आहे. आता खरं इतके दिवस झाले व्यवसाय मुलं चांगला सांभाळतात माहिती आहे, तर कशाला हवा आहे? तर हे पुन्हा पुन्हा जे काही आपल्याला आठवण करून द्यावी लागते आहे. भगवंत समर्थ आपल्याला सांगतात की देव भक्ताची उपेक्षा करत नाही आहे, तो खरेच अनाथांचा नाथ आहे. फक्त म्हणजे तो कृपाळू आहे, पण आपण त्याला ओळखलं पाहिजे ना. म्हणून पुन्हा पुन्हा समर्थांना हे सांगावं लागतं आहे. आणि तसं आपलं आचरण जर झालं तर खरं म्हणजे काही खूप सांगायची आवश्यकता नाही. पण एवढं सांगून नाही, आता हेच पालुपद उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, हेच पालुपद ठेवणार आहेत समर्थ की खरंच भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाही. पण आता गोष्टी सांगताना पुढल्या गोष्टींमध्ये भगवंतांनी अवतार धारण का केले, कोणत्या कोणत्या कारणासाठी केले, त्या दशावताराच्या कथा या पुढल्या श्लोकापासून समर्थ सांगणार आहेत. 120वा जो श्लोक आहे, विधी कारणे जाहला मत्स्यवेगी, धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागी, जनारक्षणा कारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. 3 ओळीमध्ये 3
अवतार भगवंतानी जे घेतले त्याचा उल्लेख समर्थाने केला. खरं सगळ्या कथा आपल्याला परिचित आहेत, भागवतामध्ये सगळ्या कथा येतात, पण तरी आपण या निमित्तानं त्या कथांचा थोडासा आढावा घेणार आहोत. विधी कारणे जाहला मत्स्ययोगी म्हटलंय. या मत्स्यावताराची कथा अशी सांगतात की साधारणपणे आपल्याला आता माहिती आहे, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची निद्रा म्हणजे या सृष्टीचा प्रलय होतो. म्हणजे काय, ब्रह्मदेव झोपी जातो. आणि विधी कारणे, विधी म्हणजे ब्रह्मदेव, या विधी कारणे म्हणजे ब्रह्मदेवासाठी भगवंताने मत्स्य रूप धारण केलंय. काय घडलं असं, तर ब्रह्मदेव काय करतो, ही जी सृष्टी रचना करतो ती सृष्टी निर्माण करण्यासाठी वेदांचं सहाय्य घेतो. तर झालं असं की ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली, म्हणजे सृष्टीचा प्रलय सुरू झाला आणि ब्रह्मदेव निद्राधीन झाला आणि हयग्रीव नावाच्या एका महाबलाढ्य राक्षसाने हे जे सृष्टीच्या उत्पत्तीचं साधन असणारे वेद होते ते वेद पळवून नेले. मग त्या दशावताराची आरती जी आपण म्हणतो ना, त्या आरतीमध्ये आपण म्हणतो, वेद नेले चोरुनी ब्रह्म्या आणून या देसी, मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडलीसी, असं दशावताराच्या आरतीत म्हणतो. त्याच्यामध्ये उल्लेख असल्यासारखा आहे की त्यांनी काय केलं की या नारायणाने म्हणजे ब्रह्मदेवानी आता विष्णूकडे धाव घेतली की आता काय करणार, हयग्रीवाने हे वेद लिहिलेले आहेत आणि कुठे दडवून ठेवलेले आहेत ते माहिती नाही. मग जेव्हा आता त्या ब्रह्मदेवाला जाग आली आणि आता काय करावं असा प्रश्न पडला, तेव्हा त्यांनी विष्णूची प्रार्थना केली आणि विष्णूला सांगितलं की मला मदत कर. तेव्हा त्यांनी मग ह्या ब्रह्मदेवाच्या विनंतीला हे केलं आणि विष्णूंनी मत्स्यावतार धारण केला आणि सगळे सप्तसागर शोधून काढले. त्या सप्तसागरामध्ये त्या हयग्रीव राक्षस शोधलं, त्याला शोधून ठार केलं, ते वेद सोडवून आणले आणि ब्रह्मदेवासाठी हे मत्स्य रूप धारण ठेवून, म्हणून त्याला म्हटलं विधी कारणे जाहला मत्स्ययोगी, असं मत्स्यावतार ची कथा सांग. आणखीन पण कथा सांगतात, पण ही हयग्रीवाची कथाच समर्थांना अभिप्रेत आहे. कारण वेद नेले चोरुनी ब्रह्म्या आणि विधी कारणे जाहला म्हटलंय त्या ब्रह्मदेवासाठी. त्यामुळे हयग्रीवाने ते वेद चोरले आणि ते विष्णूंच्या मदतीनं हे परत मिळवले. ही कथा भागवतात जी सांगितली ती आहे. पण आणखीन एका कथेमध्ये असं म्हटलंय की या पृथ्वीवरती एक सत्यव्रत नावाचा राजा होता आणि या सत्यव्रत चांगला भगवत भक्त होता, ज्याला स्वयंभू मनू म्हणतात, असा तो राजा होता. तर प्रलयाच्या वेळी याला आधी सूचना मिळाली होती या सत्यव्रत राजाला की प्रलय आता होणार आहे. मग याचं रक्षण करण्यासाठी भगवंतानी काय केलं, मत्स्यावतार धारण केला आणि या राजाचं रक्षण केलं. परंतु या कथेपेक्षा सुद्धा ही जी हयग्रीवाची कथा आहे म्हणजे विधी कारणे शब्द आल्यामुळे समर्थांना ती अभिप्रेत आहे असं दिसत आहे. दुसरी जी ओळ आहे शोकाची, त्याच्यामध्ये धरी कूर्म रूपे धरा पृष्ठीभागी, तर याच्यामध्ये कूर्मावतार म्हणजे कासवाचा अवतार झाला त्याची कथा आहे. हे जे काही भगवंतानी पृथ्वी निर्माण केली आहे त्या आपल्याच भारानं म्हणजे पृथ्वीच्या स्वतःच्याच भारानं ती समुद्रात म्हणे बुडायला लागली आणि म्हणून मग भगवंतानी काय केलं, कासवाचं रूप धारण केलं आणि पृथ्वीला आपल्या पाठीचा आधार दिला आणि मग त्या कासवानं ती पृथ्वी तोलून धरली, पृथ्वी बुडण्याचा धोका टळला, अशी कथा सांगतात. दुसरी अशी कथा सांगतात की समुद्र मंथनाच्या वेळेला म्हणजे ते क्षीरसागर जो घुसळण्यासाठी तो जो मंदार पर्वताची रवी केली, रवी म्हणून त्याचा उपयोग केला, तर तो मंदार पर्वत जो आहे तो काही स्थिर राहीना. मग काय करायचं, म्हणून मग म्हणजे तो खाली खाली जायला लागला. म्हणून मग देवांनी विष्णूची प्रार्थना केली आणि मग विष्णूनी कासवाचं रूप घेतलं आणि त्या मंदार पर्वताला आपल्या पाठीवर धारण केलं आणि मग समुद्र मंथन यशस्वीपणे पार पडलं आणि त्याच्यातून मग पुढे नाना रत्न काय विष अमृत वगैरे वगैरे बाहेर आलं. दशावताराच्या आरतीमध्ये ते पण आपण म्हणतो, रसा तळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी, परोपकारासाठी देवा कासव झालासी, असं आपण आरतीमध्ये म्हणतो. त्याचाच समर्थांनी उल्लेख केलाय आणि कूर्म अवतार धारण करून या पृथ्वीला कसं भगवंतानी वाचवलंय. कारण भगवंत भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. पृथ्वीवरच्या या सगळ्या जीवांना त्रास होईल असं कसं चालेल,
म्हणून मत्स्यावतार धारण केला, कुर्मावतार धारण केला. हा जो अवतार आहे कुर्मावतार, ह्याच्यामध्ये दैत्य वगैरे वध वगैरे काही नाही आहे. पण आणखीन एक गोष्ट आपल्याला कासवाच्या रूपानं समजून घ्यायची आहे की कासव आपल्याला संयम शिकवतो. आपली जी सगळी इंद्रिय आहेत ना ती अशी बाहेर धावणारी आहेत. आपल्याला नेमकं विवेक कुठे करायचा, थांबायचं कुठे हे कळत नाही. म्हणून या कासवाच्या रूपाने आपण पाहतो की शंकराच्या मृत्युंजयाच्या मंदिरात त्याला नमस्कार करायला जाण्यापूर्वी बाहेर कासव असतं. त्या कासवाने असे आपले सगळे अवयव असे आत ओढून घेतलेले असतात. त्या कासवाला आपण आधी नमस्कार करतो. याचं कारण आपण पण आपली इंद्रिय अशी संयमित करावी हे सांगण्यासाठी आहे. पुढल्या ओळीमध्ये तिसऱ्या अवताराचा समर्थाने उल्लेख केलाय, ज्यांना रक्षणा कारणे नीच योनी. आता शब्द नीच योनी वापरलाय, त्याच्यावरूनच आपल्याला कळेल की खरंच वराह योनीचा अवतार धारण केला भगवंताने. दशावतारामध्ये त्याचाही उल्लेख आहे. दाढे धरुनी पृथ्वी नेता वराह रूपवसी. आणि म्हणजे ह्या पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी इतकं नीच योनीतलं वराह रूप सुद्धा भगवंताने धारण केलं. ज्यांना रक्षणाकारणे नीच योनी म्हणजे तसं म्हटलं तर ती हलकी योनी, डुक्कर असते वराह योनी म्हणजे, तर त्या जीवामध्ये सुद्धा भगवंतानी अवतार धारण केला. याची एक कथा सांगतात की कश्यपांची दिती आणि आदिती ह्या ज्या दोन पत्नी होत्या त्यातली जी दिती आहे, या दितीच्या पोटी एक हिरण्याक्ष नावाचा दैत्य जन्माला आला. आणि या हिरण्याक्षानं पृथ्वीचं हरण केलं आणि तिला पाताळात नेलं. पृथ्वीचं हरण करून तिला पाताळात नेलं. तेव्हा विष्णूनं वराह रूप धारण केलं आणि मग त्यांनी त्या हिरण्याक्षाला तर ठार मारलंच आणि मग पृथ्वीला त्या वराह रूप झालेल्या विष्णूने आपले जे सुळे होते त्या 2 सुळांवरून ती पृथ्वी पाताळाबाहेर आणली. म्हणजे पृथ्वीच्या रक्षणासाठी अशा प्रकारचं वराह रूप भगवंतांनी धारण केलं. त्याचा काही संकोच बाळगला नाही. अनेक ठिकाणी वराहाच्या मूर्ती आपल्याला दिसतात. इतक्या सहजपणानं भगवंतांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी हे रूप धारण केलं, म्हणून आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. या सगळ्या ज्या 3 अवतार कथा आपण पाहिल्या, या सगळ्या पृथ्वी रक्षणासाठी अशा केल्या. आणि किती भगवंत तत्पर आहे पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांचं रक्षण करण्याची, जणू काही त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे तो आहे. महाप्रचंड अशा पृथ्वीचा भगवंत रक्षण करतोय आणि असं पृथ्वीचं रक्षण करण्यामध्ये त्याला कष्ट पडत नाहीत, त्याला श्रम पडत नाहीत. कारण काय, तर तो कधी भक्तांची उपेक्षा करत नाही. अशासाठी ह्या 120व्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला 3 अवतारांच्या कथा सांगितल्या किंवा आठवण करून दिली की भगवंत कशी उपेक्षा करत नाही. पुढल्या 121व्या श्लोकामध्ये पुन्हा आपल्याला परिचित असणाऱ्या प्रल्हादाचा उल्लेख आहे. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नरसिंहाचं रूप घेतलं. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. खरं तर प्रल्हादाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि यापूर्वी पण मगाशी जसं आपण म्हटलं की अजामेळाची कथा पूर्वी झालेली आहे, तशी प्रल्हादाची कथा म्हणजे प्रल्हादाचा उल्लेख सुद्धा पूर्वी 96व्या श्लोकात झालेला आहे. पण तोही नामस्मरणाच्या संदर्भात झाला आहे की प्रल्हादाने जे नाम घेतलं त्यामुळे तो कसा तरुण गेला किंवा त्याला त्याच्या रक्षणासाठी नरसिंहाने कसं रूप घेतलं हे पूर्वी झालेलं आहे. ह्याच्यासाठी आता ह्या श्लोकामध्ये प्रल्हादासाठी भगवंताने नरसिंह अवतार घेतलाय याची जी कथा पुन्हा आठवायची. त्याच्यासाठी कारण असं आहे, आता तो दशावतारातला म्हणून एक आहे आणि त्या निमित्ताने प्रल्हादाच्या जन्माची कथा पण आपल्याला परिचयाची व्हावी. हा जो प्रल्हाद आहे हा तसं म्हटलं तर दैत्यपुत्र आहे, राक्षसपुत्र आहे, पण महाभक्त आहे. आता राक्षसपुत्र आहे आणि महाभक्त आहे, ही नेमकी काय गंमत आहे. मग आता भक्त म्हटल्यावरती भगवंताला धावून यायलाच पाहिजे. त्यामुळे महाभक्त असणाऱ्या प्रल्हादाचा सगळा त्रास हा भगवंतानी आपल्याकडे घेतलेला आहे. कथा सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रल्हादाचे वडील जे हिरण्यकश्यपू हे दैत्य आहेत आणि ह्या हिरण्यकश्यपूने खूप म्हणे तपश्चर्या केली होती, खूप प्रकारची शक्ती प्राप्त करून घेतलेली होती आणि
राक्षस आहे, शक्ती प्राप्त करून घेतलेली आहे, भगवंत प्रसन्न झालेला आहे, वर माग म्हणालेला आहे. आणि हिरण्यकश्यपूने वर मागून घेतलाय की मला घरात बाहेर शस्त्राने अस्त्राने कुठल्याच तरी मला मरण देता कामा नये. आणि मग काय, मग ह्याला मृत्यूचं भयच राहिलं नाही हिरण्यकश्यपूला. तो त्याला पाहिजे तसं वागायला लागला. परिणामी मीच जणू काही सारसं, मीच कोणतो परमेश्वर, माझं काय ते मी म्हणतो तेच बरोबर, माझा जप करा, असंच जणू काही त्याचं म्हणणं होतं. या हिरण्यकश्यपूचं एकदा असं झालं की त्याला युद्धाच्या कामाच्या निमित्तानं कुठेतरी बाहेर जावं लागणार होतं, काही दिवस बाहेर जावं लागणार होतं. आणि त्याची पत्नी जी कयाधू ती गर्भवती होती. आणि मग हिची काहीतरी व्यवस्था नीटपणाने लावावी आणि मग आपण युद्धासाठी बाहेर जावं असं कयाधूच्या मनात आलं. आणि नेमकं त्याच वेळेला काय झालं तर नारद मुनी त्या हिरण्यकश्यपूकडे आले. या नारद मुनींचा एक बरं आहे की नारद मुनींना देव असू देत, दानव असू देत, मानव असू देत, कुठेही केव्हाही एंट्री असते. तर हिरण्यकश्यपूच्या मनात विचार येतोय की आपल्याला आता हिचं गर्भवती असणारी आपली पत्नी आणि हिला ठेवून जायचं आहे, तर काय करावं असं मनात विचार येतोय. तेवढ्यात नारद मुनींची एंट्री आहे. तर नारद मुनी त्याला म्हणाले, अरे एवढं काय, माझ्या आश्रमात राहील ना ती. आणि आपल्या नारदांचं माहितीच आहे की काहीतरी विशेषच चांगलं घडायचं असेल ना तेव्हा बरोबर त्यांची योजना असते. जसं आपण महाभारतात किती वेळा पाहिलंय की कोणत्या वेळेला नेमकं, म्हणजे अगदी कृष्णाच्या कंसवध करायच्या वेळेला सुद्धा आधी किंवा कृष्ण जन्माच्या अगोदर सुद्धा त्या कंसाला सावध करणं की 8वा अवतार येणार आहे तेव्हा तो, ह्या सगळ्या गोष्टी कशा योजनापूर्वक केलेल्या. त्यामुळे नारद मुनी बरोबर हिरण्यकश्यपूच्या मनात आलेलं असताना तिथे यावेत. आणि त्यांनी म्हणावं की काही हरकत नाही, कयाधूला माझ्या आश्रमामध्ये ठेव. आणि नारद मुनींच्या आश्रमामध्ये हे कयाधूला ते हिरण्यकश्यपूला बरंच वाटलं. नारदांविषयी अगदी खात्रीच होती, काही हरकत नाही. त्यामुळे कयाधू नारदांच्या आश्रमामध्ये राहिली. आता आश्रमातले संस्कार या कयाधूच्या गर्भावर होत आहेत, त्या बालकावर होत आहेत. अर्थातच आहे दैत्यपुत्र, पण आश्रमातल्या संस्कारांनी हा जो प्रल्हाद जन्माला आलाय तो भगवंताचा भक्त म्हणून जन्माला आला. गर्भात असतानाच त्याला नारदांनी अनुग्रह दिलेला आहे. नारदांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र पण तेव्हाच दिलेला आहे. म्हणजे ना अभिमन्यूने कसं आईच्या गर्भात असतानाच युद्धामध्ये आत कसं जायचं चक्रव्यूहामध्ये ते पाहिलं होतं, त्या अभिमन्यूसारखं या नारदाचे सुद्धा ना 3 शिष्य हे मेरिटमधले होते. एक वाल्याचे वाल्मिकी झाले. ध्रुवबाळ ती कथा आपण पाहिली की त्याला अशी जागा मिळाली की आता तिथून त्याला कोणी उठवणार नाही. आणि आता हा प्रल्हाद, हे तिन्ही नारदांचे मेरिटमधले विद्यार्थी आहेत. त्यामुळे असा हा प्रल्हाद खरं तर लहान आहे, परंतु भगवंतांनी गीतेमध्ये ज्या विभूती सांगितले ना त्याच्यामध्ये प्रल्हाद शास्मी दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे अशी विभूती पण भगवंतांनी सांगितले. असं दैत्यकुळात जन्माला येऊनही, दैत्यकुळात जन्माला आलाय म्हणजे भक्तीच्या दृष्टीनं प्रतिकूल परिस्थिती जन्माला आलाय. दैत्यकुळामध्ये काही भक्तीला प्राधान्य मिळेल असं काहीच नाहीये, कारण त्या हिरण्यकश्यपू रागावलेलाच आहे त्याच्यावर की काय नारायण नारायण चालवलेलं आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनन्य भावानं हा प्रल्हाद भगवंताचं नाम घेतोय, भगवंताशी अगदी एकरूप झालेला आहे, भक्ती करतो आहे. सुरुवातीला हिरण्यकश्यपूने थोडं दुर्लक्ष केलं, मुलगा लहान आहे असं त्याला वाटलं. पण मग त्याच्या लक्षात आलं की हे काही चांगलं नाही आहे, हा सारखाच हे करतो आहे. आणि विविध प्रकारे त्या प्रल्हादाला त्रास देण्याच्या अनेक युक्त्या या हिरण्यकश्यपूने केल्या. त्या सगळ्या आपल्या माहिती प्रत्येक वेळेला भगवंतानी त्याला वाचवलेलं आहे. आणि मग इतका हिरण्यकश्यपूला राग आलाय की तुझा देव आहे तर कुठे कुठे, सगळीकडे आहे म्हणाला माझा देव. म्हणाले समोरच्या खांबात आहे का, हो त्याच्यात पण आहे म्हणाला. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली आणि नरसिंहाचा त्या खांबातून अवतार झाला. आता हा जो खांबातून नरसिंह म्हणजे हिरण्यकश्यपूने लाथ मारताच नरसिंह आलाय त्याचं वर्णन समर्थाने केलंय. ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, न ये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, म्हणजे इतकं उग्र रूप त्या नरसिंहाचं होतं
की त्याच्या जवळ जाय. ज्वाळा म्हणजे अग्नीसारख्या ज्वाळा आणि त्या भयानक अशा त्याच्या मुखातून विषारी किंवा असं तापदायक असं अग्नी बाहेर पडतो आहे, ज्वाळा बाहेर पडतायत, असं सगळं त्याचं रूप होतं. तर त्याच्या जवळ जायला कोणी धजतच नव्हतं. पण प्रल्हादाला काही भीती वाटली नाही. जराही न डगमगता तो त्या भगवंताच्या रूपाजवळ, कारण बहुधा असं असेल की त्या प्रल्हादाला तो भगवंतच दिसतोय, सगळीकडे भगवंतच दिसतोय त्याला, त्यावेळी लोकांच्या दृष्टीने ते उग्र रूप असेल नरसिंहाचं, पण त्याला मात्र नाही. प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरी गुरगुरसी, आपण दशावतारच्या आरतीमध्ये म्हणतो ना, तो प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरी, त्या स्तंभातून तो अशा रूपात प्रगट झाला. पण प्रल्हाद मात्र त्याच्याजवळ केला, त्याने छानपैकी नमस्कार केला. भगवान अगदी संतुष्ट झाले. त्यांनी आपल्या भक्ताला जवळ घेतलं. म्हणजे कोपजा दंबधारी म्हणतो ना, तसं भक्ताला त्रास दिला म्हणून भगवंत हा झालेला आहे, कोपलेला आहे, खवळलेला आहे. अशा नरसिंहाचा अवतार या प्रल्हादाच्या निमित्ताने आपल्याला, ह्या प्रल्हादाला भगवंत आता एवढा प्रसन्न झालाय. आणि त्यांनी ना, प्रल्हादानी स्वतःसाठी भगवंताजवळ काही मागितलं नाही आहे. मला मुक्ती मिळावी अशी काही मागणी केली नाही. उलट त्यांनी म्हटलंय आर्तजीवांच्या मुक्तीसाठी, सगळ्या आर्तजीव जे आहेत त्यांच्या मुक्तीसाठी त्या नरसिंह रूपात आलेल्या भगवंताची प्रल्हादाने प्रार्थना केली. निर्भयपणानं तो पुढे गेला, प्रसन्नपणानं हात जोडून भगवंताची स्तुती केली. हा जो प्रल्हाद आहे हा ज्ञानी भक्त आहे, भगवंताचा भक्त आहे. त्याला सगळीकडे भगवंत, मी आता म्हटलं की त्याचं जर असं उग्र रूपाचं वर्णन केलेलं आहे, बाकी लोकांना ते उग्र रूप दिसत होतं, पण भक्त प्रल्हादाला सगळीकडे भगवंत दिसत होता. आणि त्यामुळे अशा भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करत नाही, असा त्याचा अर्थ. आता अजामेळ झाला किंवा त्याच्यानंतर आपण हे पाहिले, तिन्ही अवतार पाहिले. आत्ताच्या श्लोकामध्ये प्रल्हादाचा अवतार पाहिला. पुढल्या 122व्या श्लोकामध्ये आणखीन 2 गोष्टी आपल्याला पाहिजे. कृपाभाकिता झाला वज्रपाणी, तया कारणे वामन चक्रपाणी. हा जो वज्रपाणी आहे म्हणजे इंद्र. आत्ताच्या प्रल्हादाची गोष्ट आपण पाहिली, त्या महाभक्त प्रल्हादाचा मुलगा आहे विरोचन, आणि या विरोचनाचा मुलगा आहे बली. हा बली म्हणजे आता दैत्यकुळातलेच येते, तर बलिराजा आहे. पण हा बलिराजाही अतिशय पराक्रमी, महापराक्रमी होता, आहे असुरांचा राजा. पण आता एकीकडे तो प्रल्हादाचा नातूपण आहे ना, त्यामुळे प्रल्हादाचे काही संस्कार त्याच्यावर आहेत. या बलिराजाचं एक असं आहे की तो वृत्तीनं खरं म्हणजे धार्मिक आहे, पराक्रमी आहे, धार्मिक आहे. पण त्याचं काय आहे, तो असा उदार किंवा निष्काम भक्त नाही आहे. म्हणजे तो यज्ञयागादी सगळी कर्म करतोय, त्या यज्ञयागादी कर्मानी त्याला सामर्थ्य प्राप्त पण होत आहे. पण हे मिळवलेलं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य तो आपली सत्ता संपत्ती वाढवण्यासाठी करतोय. आपल्याला सत्ता मिळावी, आपल्याला संपत्ती मिळावी म्हणून जे आपलं सामर्थ्य आहे तो उपयोगात आणतोय. म्हणजे हे बलिराजाचं असं धोरण आहे. असुर राजा आहे. याच्याजवळ आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याजवळ संजीवनी विद्या आहे. आणि त्यामुळे अर्थातच इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत, त्या सगळ्याचा गर्व त्याला होणं स्वाभाविकच आहे. असं जेव्हा घडतं ना, अशा सर्व प्रकारचं सामर्थ्य एखाद्याजवळ असावं की ते इंद्राचं पद आहे ना, ते जरा गडबडतं. आणि म्हणून मग त्यांनी निरनिराळे यज्ञ सत्र सुरू केलं. आणि त्याचं यज्ञ सत्र सुरू झाल्यावर आपलं पद जाणार म्हणून इंद्र घाबरला. कृपाभागिता झाला वज्रपाणी, वज्रपाणी म्हणजे इंद्र. आता इंद्रानी भगवंताची प्रार्थना केली आणि त्यांनी म्हटलं की आता काय करायचं, की यांनी जसे एका एवढं सामर्थ्य प्राप्त केलं तर माझं पद जाईल. आणि असं आहे की किती जरी झालं, तो किती अगदी सामर्थ्यवान असला, त्या सगळ्या यज्ञसत्रातून त्यांनी आणखीन सामर्थ्य प्राप्त केलं, तरी एखाद्या राक्षसानं इंद्रपदी बसणं हे सृष्टीच्या दृष्टीनं काही हितावह नव्हतं. त्यामुळे विष्णूला इंद्राच्या मदतीला जाणं भाग होतं. म्हणून मग विष्णूची प्रार्थना जेव्हा इंद्राने केली तेव्हा त्यांनी सांगितलं की बलीपासून माझं रक्षण करा. तर इंद्राची प्रार्थना विष्णूने ऐकली आणि विष्णूने कश्यप आदितीच्या पोटी जन्म घेतला. मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला हिरण्याक्ष राक्षसाची, ती दितीचा मुलगा होता तो. आता जो आपण वर्णन करतोय हे आदितीचा मुलगा आहे.
सगळ्या भागवतात या सगळ्या कथा आलेल्या आहेत. तर त्यांनी वामन रूप घेतलं या आदितीच्या, कश्यप आदितीच्या मुलाने, आणि बटू वेशामध्ये वामन रूप घेऊन बटू वेशामध्ये जिथे याचा यज्ञ चाललेला होता या बलिराजाचा, त्या यज्ञाच्या ठिकाणी तो आला. या बलिराजाने काय केलं, तो लोकांना दान देत होता, कारण यज्ञ सत्र चाललेलं होतं. तर त्या बटूला त्यांनी पाहिलं, वामन बटूला. तर त्यांनी अगदी त्याचा छान आदर सत्कार केला, आलेला तिथे केलं, आणि त्याला विचारलं की तुला काय दान देऊ. आणि यांनी, या वामनाने त्याच्याजवळ 3 पावलं फक्त भूमी देण्यासाठी मागणी केली. त्या बलिराजाला हास्यास्पदच वाटलं. आता एवढं प्रचंड त्याच्याजवळ सगळ्या प्रकारचं सामर्थ्य, सगळ्या पृथ्वीचा तो राजा आहे, आणि काय मागतोय तर 3 पावलं दान. त्यांनी लगेचच हो म्हटलं. आणि मग बलिराजा तयार झाला. त्यांनी उदक सोडलं, दान देण्यासाठी उदक सोडावं लागतं तसं. बटूच्या हातावर पाणी हे केलं, आणि त्या बटू रूपातल्या वामनाने उदक सोडता क्षणी असं काही विराट रूप धारण केलं की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांच्या लक्षात आलं की इथे धोका आहे. या बलिराजाला, हा वामन रूपामध्ये आलेला हा फसवणार आहे. आणि म्हणून बलिराजाला त्यांनी सावध करण्याचा प्रयत्न केला. त्या उदकाचं पाणी जे झारीतून पडतं, त्या झारीमध्ये अडथळा आणण्याचा, पाणी पडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न शुक्राचार्यांनी केला. परंतु बलिराजाला त्यांनी सुचवलेलं हे कळलं नाही, धोका वाटलाच नाही, आणि त्यांनी उदक सोडलं. वामनाने पहिल्या पावलांनी सारी पृथ्वी व्यापून टाकली, दुसऱ्या पावलांनी देऊ म्हणजे आकाश सगळं व्यापून टाकलं, आणि तिसरं पाऊल मी कुठे ठेवू असं त्या बलिराजाला विचारलं. असं म्हणताच बलिराजांच्या लक्षात आलं. बलिराजा नतमस्तक झाला. त्यांनी खाली वाकला, नतमस्तक होऊन पायावर डोकं ठेवलं. आता आपल्या लक्षात येईल की ते प्रल्हादाचं नातू असं मी पुन्हा पुन्हा म्हटलं, कारण शब्दाचा तो पक्का होता. त्यांनी 3 पावलं मी तुला दान देईन असं म्हटलं होतं, आणि त्यामुळे त्यांनी शब्द दिलेला असल्यामुळे नतमस्तक झाला आणि म्हणाला माझ्या डोक्यावर पाय ठेवा. आणि मग विष्णू आलेले होते वामन रूपामध्ये, ते प्रसन्न झाले की यांनी दिलेला शब्द पाळला. त्यांनी त्याला पाताळाचं राज्य बलीला दिलं, आणि असा वरही दिला की पुढल्या वैवस्वत नंतर तो इंद्र होशील असा वर पण दिला. आणि बळीला पाताळाचं राज्य दिलं, आणि स्वतः विष्णू द्वारपाल म्हणून तिथे राहिले. आता ही अशी कथा आपल्याला मिळते. आपण दशावताराच्या आरतीची पुन्हा पुन्हा आठवण. 5वे अवतारी बळीच्या द्वारी तिष्ठसी, भिक्षेस्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी, सर्व समर्पण केले म्हणून प्रसन्न त्या होसी, वामन रूप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठसी. त्या आरतीमध्ये या सगळ्या कथेचा सहज उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामुळे वामन रूप घेऊन भगवंतानी या इंद्राचं रक्षण केलं, अर्थात बळीचंही कल्याण केलं. कुठल्याही पातळीवरचा भक्त असू दे, म्हणजे तो राक्षस कुळातला जरी असला तरी सुद्धा तो भक्त असेल, त्यांनी शब्द पाळलेला असेल, त्यांनी चांगलं केलेलं आहे, त्याच्या भक्तीप्रमाणे त्याला भगवंत त्याची उपेक्षा न करता नक्कीच त्याच्या भक्तीचा योग्य तो मोबदला त्याला देतोय. तो आर्त आहे, अर्थार्थी आहे, कसा त्याचा भक्तिभाव आहे त्याप्रमाणे. कृपा भाकिता झाला वज्रपाणी, तया कारणे वामनू चक्रपाणी असं झालं. आणि मग तिसरी जी ओळ आहे या श्लोकातली, या 3ऱ्या ओळीमध्ये द्विजाकारणे भार्गव चापपाणी, द्विजाकारणे म्हटलंय. तीही कथा आपल्याला थोडीशी परिचयाची आहे, आपण पाहूया. परशुरामाच्या कथेमध्ये आपल्याला हे मिळतं की काय घडलं की अनेक क्षत्रिय राजे जे होते ते सत्तेने आणि संपत्तीनं असं उन्मत्त झालेले होते. आणि मग अशा क्षत्रिय राजांनी ब्राह्मणांना पण त्रास द्यायला सुरुवात केली की जे ब्राह्मण शांत किंवा विद्याभ्यास करणारे तपस्वी ऋषी असे जे होते त्यांच्यावर पण त्यांनी अत्याचार केले. आणि मग तेव्हा भगवंतानी त्या क्षत्रिय राजांना शिक्षा करण्यासाठी अवतार धारण केला. तर तो अवतार काय केला तरी त्या जमदग्नी ऋषींच्या पोटी परशुरामाचा अवतार झाला, आणि त्या उन्मत्त क्षत्रिय राजांचा परशुरामाने नाश केला.
त्याची आपल्याला हे माहिती आहे. सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला, कष्टी ते रेणुका म्हणून सहस्त्रार्जुन वधिला, निक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला, 6वा अवतार परशुराम प्रकटला. या आरतीच्या 4 ओळीमध्ये आपल्याला ही सगळी कथा कळते. सहस्त्रार्जुन मातला, आता कोण सहस्त्रार्जुन ते मी आपल्याला सांगणार आहे. तो आता मातला होता, म्हणजे अगदी मा झाला होता त्याला, आणि म्हणून त्यांनी जमदग्नी ऋषींचा वध केला. त्यांची जी पत्नी रेणुका ती दुःखी झाली, म्हणून मग त्यांचा मुलगा जो परशुराम त्यांनी सहस्त्रार्जुनाचा वध केला. आणि मग तो क्षत्रिय राजा म्हणून ही सगळी पृथ्वी निक्षत्रिय करून टाकेन, 21 वेळा निक्षत्रिय करून टाकेन अशी प्रतिज्ञा या परशुरामाने केली. तसं केलं आणि ती पृथ्वी पुन्हा विप्राला दान, ब्राह्मणाला दान देऊन टाकले. असा हा परशुरामाचा अवतार भगवंताने घेतलेला. त्याची कथा एकाच ओळीमध्ये द्विजाकारणे भार्गव चापपाणी एवढाच उल्लेख समर्थाने केला. पण त्या निमित्तानं आपल्याला आता या सगळ्या कथांचा अभ्यास करायला हवा. या सहस्त्रार्जुनाचंच नाव राजा कार्तवीर्य आहे. या म्हणजे जमदग्नीला का मारलं, तर जमदग्नी ऋषींकडे कामधेनू होती आणि यांना काय करायचं, ऋषींना कामधेनू असं या राजाला वाटलं की राजाला ठीक आहे, राजाकडे कामधेनू असेल तर राजाला खूप काही त्या कामधेनूचा उपयोग करता येईल, आपण जी इच्छा करू ती गाय पूर्ण करते. म्हणून ती जमदग्नींकडे गाय ह्या राजाने मागितली. जमदग्नी ते नाकारलं आणि या कारणामुळे या जमदग्नीला मारून ती गाय मिळवण्याचा राजाने प्रयत्न केला. हे नाव सहस्त्रार्जुन कसं पडलं याची पण एक कथा सांगितली जाते की हा जो राजा आहे हा महिष्मती नावाच्या नगरीचा राजा होता आणि हा अत्यंत कार्तवीर्य हा राजा हा दत्तभक्त होता आणि मग तो रोज दत्ताची पूजा करायचा आणि 1000 कमळं तो दत्ताला म्हणे व्हायचा. एक दिवस असं झालं की ती 1000 कमळं मोजायला चुकली आणि एक कमळ कमी पडलं. तेव्हा यांनी काय केलं, आपला हात कापला आणि कर कमळ म्हणून 1000वे जे कमळ होतं ते आपला हात राजाने कापून भगवंताला अर्पण केला. दत्त प्रसन्न झाले आणि दत्ताने त्याला 1000 हात दिले. यांनी कर कमळ म्हणून एक हात कमळ म्हणून व्हायला दत्ताने त्याला 1000 हात दिले, म्हणून त्याचं नाव सहस्त्रार्जुन. मला असं वाटतं 1000 हात दिले, कारण नंतरच्या कथेमध्ये याचे 1000 पुत्र परशुरामाने मारल्याचा उल्लेख आहे. तर मला असं वाटतं की हात दिले याच्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो की त्याला चांगले शूरवीर असे 1000 पुत्र दिले. शेवटी असं आहे की या कथा ज्या असतात त्या कथांचे अर्थ आपल्याला लावायला लागतात. तर असा हा अत्यंत धार्मिक असणारा कार्तवीर्य राजा होता. सुरुवातीला हा चांगला ब्राह्मण भक्त होता, यज्ञकर्म करणारा होता, आता दत्तभक्त असता आपण पाहिलं, असं सगळं होतं. प्रजेचं पालन चांगलं करत होता, पुत्रवत प्रेम होतं प्रजेवर त्याचं, ज्ञानी होता, योगी होता. मग एवढी त्याची बुद्धी का फिरली असं स्वाभाविकच आपल्याला वाटलं. तर मग अशी मी जो उल्लेख सुरुवातीला केला त्या घटनेचा त्यांनी ना अश्वमेध यज्ञ केला होता. आता एवढा सगळा राजा गुणी आहे आणि अशा गुणी राजांनी स्वाभाविकच अश्वमेध करणं स्वाभाविक होतं. पण असं जेव्हा घडतं की सगळं सामर्थ्यानिशी असणारी मंडळी जेव्हा असं काही अश्वमेध यज्ञ करतात तर इंद्राचं पदाला डळमळायला लागतं आणि तसंच घडलं. नेहमीप्रमाणे इंद्राला आपल्या पदाची काळजी वाटली, म्हणून मग इंद्राने देवांकडे विनंती केली. मग देवाने काय केलं, सूर्याला अतिथी रूप घेऊन ह्या कार्तवीर्याकडे पाठवलं. मग सूर्य याच्याकडे आला. आता अश्वमेध यज्ञ चाललेला आहे, सूर्य तिथे आलेला आहे. सूर्याला काय दान देऊया असं त्यांनी म्हटल्यावर सूर्याने त्याच्याकडे दान मागितलं की पाण्यापासून तयार होणाऱ्या सगळ्या गोष्टींचं मला दान दे, पाण्यापासून तयार होणाऱ्या गोष्टींचं. कार्तवीर्याने उदक सोडलं. त्याला असं वाटलं की आपल्याजवळ सगळ्या प्रकारचं योग साधन आहे, त्या योग सामर्थ्याने आपण काय हवं ते करू शकू, त्याला काय हवं ते आपण देऊया, पुन्हा आपण ते निर्माण करू.
अशा विचाराने या कार्तवीर्याने सूर्याला हे दान देऊन टाकलं. पण घडलं असं की पाण्यावर होणाऱ्या सगळ्या वस्तूंचं दान केल्यामुळे पाण्याच्या अभावी आणि सूर्याच्या या प्रचंड उष्णतेने सगळ्या लता वेली झाडं काय गवत सगळं होरपळायला लागलं. म्हणजे जिकडे तिकडे वणवे लागायला लागले. वशिष्ठांच्या आश्रमाला पण त्याची झळ पोचली आणि वशिष्ठ चांगले ध्यानस्थ बसले होते. काय नेमकं घडतं आहे वशिष्ठांच्या लक्षात आलं आणि वशिष्ठांच्या सहजच क्रोधाने उद्गार बाहेर आले. शापवाणी त्यांच्या मुखातून आली की सहस्रार्जुना, जमदग्नीचा पुत्र परशुराम तुझे सहस्त्र हात तोडेल. मी मगाशी म्हटलं ना की सहस्त्र हात म्हणजे काय, तर सहस्त्र खरोखर त्याचे पुत्र किंवा त्याचे आणखीन आपण म्हणू की युद्ध करायला आलेली आहे असं पण असेल. पण तो परशुराम तुझा शिरच्छेद करेल, तुला हरवेल असा शाप वशिष्ठांच्या मुखातून आला. आणि हे जेव्हा हे सहस्रार्जुने ऐकलं तेव्हा याची बुद्धी फिरली. जो आधी सगळं चांगला होता, आता हे करत होता, त्या अश्वमेध यज्ञ करत होता, पुत्रवत सगळ्या प्रजेवर प्रेम होतं, धार्मिक होता वगैरे वगैरे, पण ही शापवाणी ऐकली आणि सहस्रार्जुनाची बुद्धी फिरली. त्यांनी देवांशी युद्ध करायचं ठरवलं. देवाला बंदी वसात टाकलं. जमदग्नींची कामधेनू म्हटलं तसं त्या जमदग्नींची कामधेनू घेऊन जायला तो आला. जमदग्नींचा वध केला. सहस्रार्जुन मातेला जमदग्नीचा वध केला. कष्टी ते रेणुका म्हणून सहस्रार्जुन वधीला. आता आपल्या वडिलांना मारलं म्हटल्यानंतर स्वाभाविकच आहे. तर असं अन्यायाचा प्रतिकार करायला हवा किंवा उन्मत्ताचा संहार करायला हवा म्हणून परशुरामांनी पुढे हे केलंय. ही कथा जेव्हा समर्थ सांगतात ना त्याला काहीतरी विशेष असतं. कारण कुठेही जेव्हा आपण समाजाचा किंवा देशाचा राष्ट्राचा विचार करतो तेव्हा राष्ट्रीय पातळीवर असा सोशिकपणा हा दुर्गुण आहे. म्हणजे तो काय म्हणेल ते ऐकायचं असं कसं चालेल. तू जर सगळ्या ऋषीमुनींना त्रास देत असशील तर तुझं कसं ऐकून जजमदींना कान मारून टाकायचं, वशिष्ठांच्या ह्याला झळ पोचेल असं वागायचं, आपल्याला मन माने का असं नाही चालणार. त्यामुळे राष्ट्राचा किंवा देशाचा समाजाचा विचार करायचा असेल तर सोशिकपणा नाही चालणार. आक्रमण हेच आपलं खरं संरक्षणाची बाजू आहे. संरक्षण व्हायचं तर आक्रमकता असली पाहिजे. आपल्याला पाठ फिरून जायचं नाही आहे. तर आपल्या जवळ पण तेवढी हिंमत आहे हे दाखवता आलं पाहिजे. समर्थता काय, राष्ट्रीय विचारानं प्रेरित होणारे राष्ट्रीय संतच आपण म्हणतो. समाजाच्या कल्याणाचे अत्यंत तळमळ असणारे, निस्पृह असणारे, राष्ट्रभक्त असणारे समर्थ आहेत. त्यामुळे अशा संतांना हे असं शस्त्र हातात धरणारा परशुराम आदरणीय वाटणं स्वाभाविकच आहे. त्याच्यात परत जमदग्नींचा पुत्र आहे, समर्थांचं गोत्र जमदग्नी आहे. अशा सगळ्या गोष्टी जमून आलेल्या आहेत आणि त्यामुळे या परशुरामाबद्दल समर्थांना फारच आदर आहे. या परशुरामानं जमदग्नीला मारलं, सहस्रार्जुनाला मारलं आणि निक्षत्रिय पृथ्वी करीन म्हणजे अशा प्रकारचे क्षत्रिय राजे जे या अशा ऋषीमुनींना ब्राह्मणांना त्रास देणार आहेत यांना या पृथ्वीवर राहू देणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. मग ही जी म्हणजे या सहस्रार्जुनाचं तर पराभव केलाच, त्याचे ते हात आणि शिर तोडलंच. तसे त्याचे जे 100 पुत्र म्हणा आणि ते 100 हात म्हणा ते पण तोडून टाकले. आणि ही शिवाय निक्षत्रिय पृथ्वी करीन अशी प्रतिज्ञा पण केली. ही प्रतिज्ञा पण त्यांची पूर्ण झाली आणि त्याला काही करायचं, त्याला काही ती पृथ्वीचं राज्य करायचं नव्हतं म्हणून परशुरामाने ही सगळी पृथ्वी कश्यप ऋषींना देऊन टाकली. आपण त्या आरतीत लोळ म्हणतो, निक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला. विप्राला म्हणजे ब्राह्मणाला. तर त्या कश्यप ऋषींना ही पृथ्वी देऊन टाकली. आणि मग या परशुरामांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी समुद्रकिनारी नवीन भूमी विकसित केली, ज्याला आपण कोकण असं जे म्हणतो. परशुरामाचं चिपळूणच्या अलीकडे आपण दर्शनाला जातो. तर ब्राह्मणांना स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्र धरायला लावणारा हा परशुराम आहे. तो परमेश्वराचा 6वा अवतार आहे. भृगु ऋषींच्या कुळात याचा जन्म आहे म्हणून त्याचं दुसरं नाव भार्गवराम असं पण आहे.
तर अशाही याची उपेक्षा भगवंत करत नाही. अशा दशावतारातल्या विविध कथांचा विचार आता समर्थ करतायत. आज आपण बऱ्याच कथा ऐकले. म्हणजे पहिल्या 3 तर मत्स्य, कूर्म आणि वराह या तर एकेका ओळीत संपल्या. पण प्रल्हाद, बलिराजा आणि परशुराम याही कथा आपण ऐकल्या. त्याच्या आधी अजामिळाची कथा पण आपण ऐकली. या सगळ्यांमध्ये एकच एक पालोपद जे आहे आणि तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भगवंत भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. अंतःकरणामध्ये त्या भगवंताला आपण स्थान देऊया. भाव तेथे देव, त्या भगवंताला मनात ठेवूया की तो आपल्या हाकेला धावून येणारच, याची एक खात्री खरं तर समर्थांना या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला द्यायची आहे की आपली उपेक्षा भगवंत कधी करणार नाही. अशा प्रकारचा विचार या सगळ्या कथांतून येतोय. आणखीन पुढले अवतार आपल्याला पुढल्या कथातून बघायचे. आज आपण 4 श्लोकांचा अभ्यास करून थांबूया. पुढल्या कथा पुढल्या वेळेस ऐकूया. धन्यवाद.